रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट प्रस्तुत विठू माऊली को पावर्ड बाय SBI आणि JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपल्या सर्वांचं स्वागत करते. युगे 28 उभा विठू विटेवरी, धन्य झाली चंद्रभागा, धन्य ती पंढरी. अनाथांचा नाथ हरी असे दयावंत, विठ्ठलाच्या पायी विट झाली भाग्यवंत. विठुरायाच्या अजरामर महिम्याचं वर्णन करणाऱ्या या ओळींप्रमाणेच आषाढी वारीचा प्रत्येक दिवस भक्ती, समता आणि सेवा भावाचा नवा अनुभव देत आहे. लाखो वारकरी विठ्ठल नामाचा अखंड गजर करत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना आज नीरा नदीमध्ये पवित्र स्नान घालण्यात आलं. या सोहळ्यासाठी नीरा नदीच्या घाटावर हजारो वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ मृदुंगाच्या निनादात, ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात हा पवित्र नीरा स्नान सोहळा संपन्न झाला. माऊलींच्या पादुकांच्या दर्शनासाठी आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी भाविकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात भक्तिमय वातावरणात दाखल झाली. यंदा 57व्या वर्षी प्रवेश केलेला हा पालखी सोहळा तब्बल 700 किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरपूर गाठणार आहे. शिस्तबद्ध पालखी म्हणून ओळख असलेल्या या सोहळ्याचा आज धाराशिवमध्ये मुक्काम असून शेकडो वारकरी भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. परळी येथे संत नामदेव महाराज शिरोमणी यांच्या पायी दिंडी पालखीचा रिंगण सोहळा कॉटन मार्केट परिसरात भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. अश्व, टाळकरी, भजनी मंडळी आणि शेकडो वारकऱ्यांच्या सहभागाने ज्ञानोबा तुकाराम आणि श्री नामदेव महाराजांचा जयघोष परिसरात घुमत राहिला. यंदा या पायी दिंडी पालखी सोहळ्याचं 5वं वर्ष असून भाविकांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सहभाग नोंदवला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून संत शेख मोहम्मद महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालंय. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या या दिंडीचं हे 3रं वर्ष असून सुमारे 2000 भाविक या वारीत सहभागी झालेत. संत तुकाराम महाराजांचे समकालीन सुफी संत असलेल्या संत शेख मोहम्मद महाराजांच्या विचारांचा वारसा जपत ही दिंडी सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि सर्व धर्मसमभावाचा संदेश देते. पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष प्रीमियर पार पडला. माहिती व जलसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या या माहितीपटात वारीची परंपरा, संतांचे विचार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रभावी दर्शन घडवण्यात आलं. हा माहितीपट विविध भारतीय भाषांमध्ये डिस्कव्हरी समूहाच्या वाहिन्यांवर प्रसारित केला जाणार आहे. वॉर्नर ब्रदर डिस्कव्हरी चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी वारीवर तयार करण्यात आलेली आहे. ती आज आम्ही रिलीज केलेली आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी असणार आहे आणि जगभरामध्ये आपली वारी पोचावी, ही परंपरा पोचावी, या परंपरेमागचं उद्दिष्ट काय आहे, या परंपरेची प्रेरणा काय आहे, यात सहभागी होणाऱ्यांचे विचार काय आहेत आणि याची पद्धती काय,
अशा सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. LED स्क्रीनवर झळकणारे वारीचे खास क्षण, पालखी सोहळ्याचं थेट कव्हरेज आणि भक्तीचा अविस्मरणीय प्रवास पाहण्यासाठी वारकरी आणि नागरिक मोठ्या उत्साहाने गर्दी करतायत. इतकंच नाही तर वारकऱ्यांकडून सादर होणाऱ्या अभंग, भारूड, फुगडी आणि इतर कलागुणांना TV9 मराठीकडून आकर्षक भेटवस्तू देत त्यांचा सन्मानही केला जातोय. त्यामुळे वारीच्या या भक्तिमय प्रवासात TV9 मराठीची LED व्हॅन वारकऱ्यांसाठी आनंदाचा आणखी एक सोहळा ठरते. दमन 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 रागे चले ग दमन, दमन 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 रागे चले ग दमन, डोईवरचा माठ राधे जाईल फुटून, डोईवरचा माठ राधे जाईल फुटून. तुझं करे गाणं गाणं म्हणा, तुझं करे मन म्हणा, तुझ्यासाठी आले वना, गाणं रे तुझ्यासाठी आले वना, गाणं रे तुझ्यासाठी आले वना. कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जगदेवी कान्हया कार्यक्रमात वेळ झालेली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा विठू माऊली. पंढरीच्या वारीत सेवा आणि अन्नदानाचा अनोखा वारसा जपणारे धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील दशरथ कुटुंबीय गेल्या 80 वर्षांपासून वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा करतायत. विदर्भ आणि मध्य प्रदेशातील एकूण 57 दिंडी आणि पालख्या कळंबमध्ये या कुटुंबियांकडे मुक्काम आणि भोजन करूनच पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. दररोज 500 ते 600 वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करणाऱ्या दशरथ कुटुंबियांची आज चौथी पिढी ही परंपरा तितक्याच श्रद्धेने पुढे नेतीये. वारकरी सेवेची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियामध्ये नोंद करण्यात आलेली आहे. योग विद्या धाम पिंपरी चिंचवड या संस्थेने एकाच दिवसात 3264 वारकऱ्यांच्या पायाची मालिश करत हा विश्वविक्रम नोंदवलाय. तर हा प्रवास असा सुरू राहणार आहे आषाढी एकादशी पर्यंत. तुर्तास रामकृष्ण हरी.